वेदाची बोलणे वेदाची बोलणे वेदाची बोलणे तुझ्या बळे सूर्याची चालणे तुझ्या बळे सूर्याची चालणे तुझ्या बळे सूर्याची चालणे तुझ्या बळे आईचा भूत मरत ब्रह्मांडाचा धनी आईचा भूत मरत ब्रह्मांडाचा धनी सूर्याची चालणे तुझ्या बळे सूर्याची चालणे तुझ्या बळे सूर्याची चालणे तुझ्या बळे सूर्याची चालणे तुझ्या बळे आईचा भूत मरत ब्रह्मांडाचा धनी त्याची सत्ता सांगा, त्याच्या सत्तेनं सगळं चाललं. चाले हे शरीर कोणाची कोण बोलवते हरवी, हे कवी आहे कवी एकन आला तयाची पाठ आपल्याला सगळ्याला मी आपला वेळ घेणार आहे. त्यानं विश्व निर्माण केलं आणि विश्वातले सगळे देव तुकोबारा म्हणतात त्याने जाणले. परिवार गोपी गोपाळांचा भार तुला आला ना, तू गोकुळातून आला. कुंडलिकाच्या भावार्था निज प्रेम भक्ती भक्त आता ढगा येत असताना एकटा अवघा दिला परिवार गोकुळातून गाई आणि गोपाळ घेऊन आला. पांडुरंगाचं रूप पहा, अतिशय गोंडस आहे, अतिशय मोहक आहे. किती वेळा तुम्ही दर्शन घेतलं तर त्याचे चैतन्य वेगळंच दिसेल. पांडुरंग बाळमूर्ती गाई गोपाळ सारखी गाई आणि गोपाळ घेऊन पंढरपूरला आला. गोपाळ म्हणून तिथं दाढी जाईल त्याला दिशा काय तर उडत बोलायचं अतिशय सुंदर आहे. म्हणून तुकाराम महाराज त्याचं वर्णन करत असताना त्यानं विश्व निर्माण केलं. विश्वातले सगळे देव ह्याने निर्माण केले. अनंत रूपानं तो आहे. अनंत रूपे अनंत प्रसन्न मूर्ती आली का आणि डाव्या बाजूला भैरवनाथ. तर ज्ञानोबांचा दावा असा आहे, भैरवनाथ हे ह्याचंच रूप आहे, तोच अनंत रूप आहे. आम्ही नेहमी सांगतो तुळजापूरची भवानी पण हाच आहे, कोल्हापूरची अंबाबाई हाच आहे, आणि तिरुपतीचा बालाजी पण हाच आहे. नदीच्या पलीकडचा म्हसोबा पण हाच आहे. अनंत रूपे अनंत वेशी अनंत रूपानं अनंत वेशानं चराचरामध्ये तो भरलेला आहे. श्रेष्ठ देवी त्रिभुवनी करू त्रिभुवनामध्ये विठ्ठल परवा तुकोबाला इतके शिक्कामोर्तब करतात. जमीन कोणा शरण जाऊ नारायण ऐसा तुझा ही त्रिभुवन त्रिभुवनामध्ये याच्या असतील पण याच्या सांगतात. तुकारामाची कुलदैवत आहे. तुका म्हणे की अति सनकारी त्या वर्षी कुलदैवत पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात प्रमाण खूप आहे. आणि असा हा भगवान परमात्मा आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचं तुकोबारा या अभंगातून ब्रीद सांगतो. आता ब्रीद शब्दाचा अर्थ काय आहे?
ब्रीद म्हणजे ध्येय त्याचं काय आहे. प्रत्येकाचं ध्येय असतं ना. मनुष्य म्हटलं का ध्येय असतं, संत म्हटलं का ध्येय असतंच. संतांचं ध्येय काय आहे, तर संतांचं ध्येय आहे भगवंताची प्राप्ती, भगवंताची कृपा, संत कृपा, हे त्यांचं ध्येय आहे. मोठ्यांचं ध्येय सुद्धा मोठंच असतं महाराज. छत्रपतींचं ध्येय काय होतं, हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रीची इच्छा. मोठ्याचं ध्येय मोठं आहे. आता छत्रपती मनानं कमकुवत असते तर म्हटले असते हे भोसल्यांचं राज्य व्हावं, पण नाही, हे हिंदूंचं राज्य झालं. ही कल्पना, हे ध्येय त्यांचं आहे. मोठ्यांचं ध्येय नेहमी मोठं असतं. तुकाराम महाराजांचं ध्येय होतं भगवंताची प्राप्ती व्हावी, म्हणून त्याच्याकरता ही वेडी झालेली पुसाविषयी हिची वाटे, जे जे भेटी तयाशी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. हे मोठ्यांचं ध्येय आहे. प्रत्येकाला ध्येय असतं, आपलं सुद्धा ध्येय असतं. छोटा असेल मोठा असेल पण ध्येय आहेच ना. आमचा वारकरी विद्यावृंद असेल तर त्याचं ध्येय असतं गाथा पाठ करावा, काहीचं ध्येय असतं ज्ञानेश्वरी पाठ करावी, काहीच असतं वेदांत शिकावं, काहीचं ध्येय असतं शास्त्री पदवी पाठवावी. शेतकरी कुटुंबातला असता तर त्याला वाटतं उत्कृष्ट शेती करावी, मला शेतीचा पुरस्कार मिळावा. आणखी सामान्य कुटुंबातलं जर असेल तर त्याला वाटतं माझा प्रपंच मोठा व्हावा, वेल मांडवाला जावा, वेल मांडव मोडून खाली पडला तरी चालेल. ध्येय आहे ते सामान्य माणसाचं. प्रत्येकाचं ध्येय ठरलेलं आहे. त्या हिरण्यकश्यपूचं सुद्धा ध्येय होतं महाराज. हिरण्यकश्यपूचं ब्रीद होतं. काय ब्रीद होतं, नाव घेऊन येदी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. त्याचं ब्रीद होतं देवाचं नाव घेऊन द्यायचं नाही. कीर्तन भजन सप्ताह ह्या गोष्टी अलग झाल्या महाराज, खूप पुढच्या झाल्या. पण त्या हिरण्यकश्यपूचं ब्रीद होतं की माझ्या दरबारामध्ये देवाचं कोणी चुकून जरी नाव घेतलं तर तो हिरण्यकश्यपू त्याला फासावर देत होता, सुळावर देत होता. त्याचं ब्रीदच होतं. ब्रीद या शब्दाचा अर्थ ध्येय होतं त्याचं. आणि प्रत्येकाचं ध्येय असतं. तसं तुकाराम महाराज म्हणतात, मी ज्या देवतेची भक्ती करतो, विश्वामध्ये श्रेष्ठ असणारी ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक, आपण त्या देवतेचं काही लक्षणावरून अनुमान करून ती कोणती देवता आहे तर पांडुरंग परमात्मा आहे असं आपण अनुमानाने सिद्ध करू शकतो. आणि त्या देवतेचं ब्रीद म्हणजे त्याचं ध्येय काय आहे तर तुकोबारा त्याचं ध्येय सांगतात जगदानी. त्याचं ध्येय काय आहे, जगदानी. ब्रीद शब्दाचा अर्थ मी सांगितला. ब्रीद म्हणजे ध्येय. पहिल्या चरणामध्ये दोन महत्वाचे शब्द आहेत. पहिला ब्रीद, हे आपल्याला कळायला पाहिजे, साधी भाषा आहे. ब्रीद शब्दाचा अर्थ त्याचं ध्येय काय आहे, त्या देवतेचं ध्येय काय आहे तर त्याचं ध्येय तुकोबाराय सांगतात जगदानी आहे. आता जगदानी शब्दाचा अर्थ सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगतो. जगदानी म्हणजे जगाला दान देणं, हे त्याचं ब्रीद आहे. आपण पण दान देतो, परंतु आपल्या दानाला मर्यादा आहे, सीमा आहे. पण हा जो दान देतो तो विश्वाला देतो, म्हणजे जगाला देतो सगळ्या. आणि जगाला दान देणं हेच त्याचं ब्रीद आहे. त्याचं घेणं हे ब्रीद नाही, फक्त देणं हे ब्रीद आहे त्याचं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ब्रीद ज्याचे जगदानी. मग काय देतो, आपण पण देतो महाराजांच्या पुढं. असा जगामध्ये विश्वामध्ये सगळ्यात उदार जो देत राहतो त्याला माणसं उदार म्हणतात. आणि जो अजिबातच देत नाही, कुणाला काहीच देत नाही, त्याला काय म्हणतात, कृपण म्हणतात. अगदी खालच्या भाषेत येऊन सांगायचं झालं तर कंजूस म्हणतात. त्याच्यापेक्षा खाली अगदी बोललं तर चिकट म्हणतात त्याला. पण हा उदार आहे. आणि उदारामध्ये तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडं खूप मोठी यादी आहे.
त्या यादीतल्या दात्यांची जर यादी आपल्या पुढे वाचली तुकोबऱ्यांची, तर आपण पण अवाक होऊ, केवढे दाते महाराज दानशूर. पण एवढे जरी दाते असले तर तुकोबरा म्हणतात ह्या पांडुरंगाच्या दानाची कोणच बरोबरी करू शकत नाही. त्या दात्यांच्या यादीमध्ये मी थोडंसं पहिल्यांदा त्या हरिश्चंद्र राजाचं नाव घेईन. हरिश्चंद्र राजा एवढा दानशूर होता, एवढा दानशूर होता. त्याला एके दिवशी स्वप्न पडलं पहाटचं. आणि काय स्वप्न पडलं तर हे राज्यच मी दान देऊन टाकले लोकांना सगळ्या स्वप्नात. आणि स्वप्नात पडलेलं दिलेलं दान त्यानं प्रत्यक्षात वस्तुस्थितीमध्ये दान करून टाकलं महाराज. काही ठेवलं नाही. इंद्राला लाजवेल एवढं ऐश्वर्य त्या हरिश्चंद्र राजाचं सगळं दान करून टाकलं. का तर मला स्वप्नच पडलंय, तर ते स्वप्न मला खरं करायचं आहे म्हणून त्यानं वस्तुस्थितीत दान देऊन टाकलं. केवढा उदार आहे हरिश्चंद्र राजा महाराज. त्याच्यापेक्षा आणखी पुढे जाऊन बघितलं तर शिबी राजा केवढा उदार आहे. शिबी राजानं कपोत पक्षाकरता आपल्या मांडीचं मांस दान केलं. पैसे देईल, सत्ता देईल, माणूस काही देईल, पण मांस कोण द्यायला लागले? मांडीचं. ते मांस दान केलं. कर्ण राजा किती दानशूर होता. कर्ण राजानं एक याचक आपल्या मुलीच्या लग्नासाठी काही द्रव्य मागण्याकरता रणांगणामध्ये गेला. त्यावेळेस तिथं धारातीर्थ पडलेला आहे, तो जवळ काहीच नाही. आणि तो ब्राह्मण बटू त्याला म्हणतोय, अरे माझ्या मुलीचं लग्न अडलेलं आहे, मला काही द्रव्याची गरज आहे, काहीतरी द्रव्य दे. त्यावेळेस कर्ण राजाकडे काहीच नव्हतं. तो देत होता पण काही नव्हतं त्याच्यात. त्यावेळेस त्याच्या तोंडामध्ये सोन्याचे दात होते. महाराज त्यांनी त्या रथावरती तोंड आपलं आपटलं आणि तोंडातले 2-4 दात पाडून ते स्वच्छ करून त्या याचकाला दिले. म्हणले हे सोनं घेऊन जा तुला. महाराज त्यांनी ते घेतलं, त्याचं काम भागवलं. त्याच्या कानामध्ये कवचकुंडल होती. त्या कवचकुंडलाच्या आधारे त्याला काही कमी पडत नव्हतं. जितकं दान देईल तितकं त्याला दुप्पट मिळत होतं. हे एक जणाच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याला याचना केली, मला तुझ्या कानातली कवचकुंडल पाहिजे. आता काही देईल पण कवचकुंडल कोण देणार आहे? त्याच्या आधारे सगळं त्याला मिळत होतं. पण तो एवढा उदार होता कर्ण राजा की त्यांनी ती कानातली कवचकुंडल काढून दिली. केवढी यादी आहे महाराज मोठी तुकोबऱ्यांची. धर्मराजाच्या बाबतीमध्ये प्रश्नच नाही. धर्मराजा एवढा उदार होता, एवढा उदार होता. त्याच्या उदारत्वपणाबद्दल एक महाभारतामध्ये सुंदर गोष्ट आलेली आहे. भगवान कृष्ण परमात्मा एके दिवशी सकाळी शुभमुहूर्तावरती हिमालयाच्या त्या पर्वताच्या रांगेमध्ये फिरायला गेले. आल्हाददायक वातावरणामध्ये फिरत 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 असताना त्या हिमालयाच्या पर्वतामध्ये एक पर्वत असा दिसला कृष्ण परमात्म्याला की तो सोन्याचा दिसला. 100 नंबरी सोना आहे. पूर्ण पर्वतच सोन्याचाच आहे. आणि कृष्ण परमात्म्याला असं वाटलं की इथं हा पर्वत ठेवून काय उपयोग आहे? लोकांना ह्या सोन्याचा उपयोग झाला, लोकांची गरज भागून जाईल. म्हणून अर्जुनाला बोलवलं आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हा सोन्याचा पर्वत आहे, एक काम कर, हे सगळं पर्वतामध्ये असणारं सोनं सगळे वाटून टाक, लोकांना काही ठेवू नको. अर्जुनाने विचार केला, देवाने सांगितलेलं काम आहे आपल्याला करणं भाग आहे. मला फक्त एवढं सांगायचं की कर्ण किती उदार होता. अर्जुनाने काम सुरू केलं आणि पहिल्यांदा निराशिव तक्रारचे लोक बोलवले. टिकाव हातामध्ये घेतला, पहार घेतली आणि ते सोनं काढायला लागला. सोनं भार भार निघत होतं आणि निघालेलं सोनं हाताने सगळ्यांना वाटत होता. ह्या घे, जयदे सरकार तुम्हाला घ्या, हे पवार सरकार तुम्हाला घ्या. सगळ्याची नावं घ्यायचं आणि बोलवायचं आणि भरभरून सोनं सगळ्याला वाटून टाकायचं. रंगाच्या रंगा लागल्या सगळ्या. आठवडा झालं त्याचं काम चालू. दमून गेला अर्जुन. कृष्ण परमात्म्याला एक आठवड्यानं आठवण झाली, मी अर्जुनाला काम सांगितलंय, सोन्याचा पर्वत एक आहे, तो वाटून टाकायचा आहे, डोंगर आहे तो मोठा वाटायचा आहे. त्याने कितपत वाटलं हे बघावं म्हणून सकाळच्या शुभ मुहूर्तावर तिकडे फिरायला गेले. तर डोंगराचा एक कोपरा सुद्धा हल्ला नव्हता, तसाच डोंगर होता अख्खा.
अरे हे काम तर पाठीमागच व्हायला पाहिजे होतं. म्हणले उदारत्वाबद्दल अर्जुन थोडा कमीच आहे, चिकटच आहे, खंदत बसलाय आणि लोकाला सोनं वाटतोय थोडं थोडं. जाऊ दे म्हणले अर्जुना, तू हे काम करू नको, मी काम हे आता राहिलेलं उर्वरित काम मी कर्णाला सांगतो म्हटले. कर्ण किती उदार होता सांगतो. कर्णाने काय केलं, आला डोंगर बघितला आणि डोंगर बघितल्यावर ते टिकाव पहार डोंगर खांदायचं काम स्वतः केलंच नाही, ते फेकून दिलं महाराज. सगळीकडे गेला आणि आरोळी ठोकली, अरे सगळ्याला पाहिजे तेवढं सोनं घेऊन जा तुम्ही या. इतके लोक आले ते सोनं न्यायला आणि फक्त कमरेवरती हात ठेवून कर्ण बघत बसला आणि आपल्या हाताने सोनं काढा आणि पाहिजे तेवढं घेऊन जा. 4 वाजेपर्यंत लोकांनी डोंगर मोकळा केला महाराज. मला हे उदारत्व कर्णाचं का सांगायचं आहे तर कर्ण हा इतका उदार होता, त्याच्याविषयी आसक्तीच नाही, उदारपणाचं त्याच्यामध्ये त्याचं दातृत्व किती होतं हे फक्त मला सांगायचं आहे. मग अशी सगळी उदारांची यादी तुकाराम महाराजांच्या समोर आहे. एवढी उदार लोक आहेत महाराज. समाजामध्ये काही उदार वर्ग असाही आहे आणि काही चिकटी आहे. आमच्या फळावरती ते एक बाळू पाटील म्हणून होते, ते सांगायचे मनुष्य हा उदार असला पाहिजे. नाहीतर काही माणसं म्हणले देवाकडून 1000 घेतात पण देवाला गाजार पण देत नाहीत बरं का. म्हणून तो उदार होता. एवढे जरी उदार असले तरी आमच्या पांडुरंगाच्या पुढं हे पासंगाला सुद्धा पुरत नाहीत, इतका तो आमचा उदार आहे. उदार तो हरी, 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 उदार तो हरी. चराचरी ज्याचं ब्रीद जगदानी आहे. तुकाराम महाराज म्हणतात असे कितीतरी उदार आहेत. हरिश्चंद्र राजासारखे, धर्मराजासारखे, कर्णराजासारखे, शिबिराजासारखे उदार आहेत महाराज. उदारपणाबद्दल त्यांची ख्याती आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या उदारपणाची ख्याती चराचरामध्ये आहे आणि ते कोण त्याची गर्जना करतं तर तुकाराम महाराज म्हणतात पुराण त्याची गर्जना करतात, तो उदार आहे महाराज. आणि केवळ त्याच्या अवताराचं प्रयोजनच ते आहे की फक्त देत राहणं, भक्ताला घ्या म्हणणं. उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती, पुंडलिकाची प्रीती विटे उभा राहिला, सर्व सिद्धीचा दातार, सवे अनिला परिवार, भक्ता अभय कर, अभय देतो आणि भक्ता अभय कर. आता घ्या घ्या म्हणत असे, घ्या म्हणतो तो, आग्रह करतो, एकदा म्हणत नाही घ्या घ्या घ्या, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. मग काय देतो तुकाराम महाराज म्हणतात जगामध्ये याच्यासारखं कोणच देऊ शकत नाही. मग तो काय देतो तर तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला त्यानं जीवच दान दिलेला आहे. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे, जोया भिवरीच्या तिरी कट धरोणिया करी, पाऊले समची साजरी अंतरी धरोणी राहीन. सुंदर वर्णन तुकोबाराय करतात. त्यांनी आपल्याला जीवदान दिलेलं आहे. हे किती लोकांच्या स्मरणात आहे महाराज, आम्हाला जीव कोणी दिला आहे. ह्या जगामध्ये जीव देणारे किती आहेत. मला वाटते देवाशिवाय पांडुरंगाशिवाय जीव देणारा जगामध्ये दुसरा मनुष्यच नाही. महाराज जीव घेणारे भेटतील आहेत पण मला एखादा जीव देणारा दाखवा, त्याने जीव दिलेला आहे. जीव देणारा कोण नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्यांनी आपल्याला हा जीव दिलेला आहे. निस्ता जीव तर तो सगळ्यालाच देतो,
84 लक्ष योनीला त्याने जीव दिलेला आहे. पण आणखी काय दिले तुकोबारा म्हणतात आपल्याला. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले हात पाय कान, हात पाय कान, दिले हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, तोडती नारायण, जोडी नारायण, तोडती नारायण, जोडी नारायण, माझं जीवन भरो, माझे जीवन भरो, माझे जीवन जगदानी शब्दामध्ये त्याने काय काय दान दिले. तुकाराम महाराज म्हणतात पहिल्यांदा तुम्हाला जीवदान दिला, मनुष्य जन्म मिळाला, ही त्याच्या कृपेने. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही विसरलाय ते, तुम्हाला वाटतंय आमच्या कर्माने मिळाला. नाही, तुकाराम महाराजांचा दावा आहे त्याच्या कृपेनं तुम्हाला मिळालाय. त्यांनी तुम्हाला दान दिले. 84 लक्ष योनीमध्ये तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला. ही सगळ्यात तुकोबारा म्हणतात तुझ्यावरती भगवंताची मोठी कृपा आहे. याच्यासारखं भाग्य तुझं दुसरं कोणतं नाही. भाग्य बघूच नको भविष्यकाराकडे, काही गरज नाही बघायची. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाचे होईन म्हणती ते होती, तरी का चित्त म्हणून सगळ्यात आपलं भाग्य कोणतं आहे. भगवंताच्या कृपेनं आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला. कोणत्या धर्मामध्ये झाला, कोणत्या जातीमध्ये, जगाच्या बाजारे सर्व काही मिळले, जगाच्या बाजारे सर्व काही मिळले, जगाच्या बाजारे सर्व काही मिळले, जगाच्या बाजारी सर्व काही मिळले. मनुष्य देह दुर्मिळ आहे. तो भगवंताच्या कृपेनं तुकोबारांचा दावा आहे की मिळाला. हाच दान करतो तो, आणि हे जगामध्ये दुसरं कोण दान करू शकत नाही. महाराज, एखादा हात, एखादा पाय जर ॲक्सिडेंटमध्ये गेला तर परत मिळतो का? नाही मिळत. तुकाराम महाराज म्हणतात त्याने आपल्याला सगळं हे विनामूल्य दिलं आहे. असा दाता कोण आहे? आज त्याच्यामध्ये काही बिघाड झाला, आम्ही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर त्या अंगाला हात लावायच्या अगोदरच 1000 रुपये फी बाहेरच घेतात त्याचे कंपाऊंडर लोक. इतके महागाडे डॉक्टर आहेत महाराज. मला त्यांच्यावरती टीका करायची नाही, परंतु वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, आमच्या फडाचे एक विनेकरी होते बरं का हो, जयदे साहेब, आणि
वारीला आले होते. 4 वाजता त्यांना थोडं अस्वस्थ झालं. आता म्हटलं आपलं काम आहे, बिचारा वारकरी आपली सेवा करतो विर्याची चांगली, आणि घाम यायला लागला, अस्वस्थ. म्हणून तिथे एक पंढरपूरला टकले डॉक्टर होते, MD होते, हृदयरोग तज्ञ. रिक्षा केल्याने त्यांच्याकडे गेलो. थोडासा पेशंट सिरियस आहे म्हटलं, आज जाऊन सांगितलं, घाम येतोय, अस्वस्थ व्हायला लागले. त्यांची OPD चालू होती. 4-5 पेशंट पुढं होते. मला म्हटलं एक 4-5 पेशंट आहेत, पण मी म्हटलं जर ते तसे सिरियस फारसे नसले तर आमचा पेशंट थोडासा अगोदर बघितलं तर बरं होतं. म्हणले काय हरकत नाही, बघतो म्हटले मी. माझ्या पुढचे काही एवढे रेग्युलर पेशंट आहेत म्हटले, आणि आमच्या पेशंटला त्यांनी घेतलं. ते BP तपासायचं ते मशीन लावलं, BP वगैरे बघितला, थोडा BP वाढला होता. त्याने ॲस्प्रिनची गोळी दिली खायला, सगळं BP बघितला, आणि म्हटले थोडेसे क्रिटिकल आहे, पण इतकं काही घाबरायची गरज नाही, मी त्यांना औषधं वगैरे लिहून देतो, गोळी देतो. आणि त्याने ते लिहून दिलं, BP वगैरे बघितला. आणि आता माझं कर्तव्य आहे त्यांची फी विचारणं आणि देणं. तो साधा मनुष्य होता म्हटलं आमचा, पण माझ्या शेजारी होता. मग त्यांनी ते बघितलं आणि डॉक्टरला फी विचारली. फी विचारल्यावर त्यांनी ह्या गोष्टीला 10 वर्ष होऊन गेली, आणि 10 वर्षापूर्वी त्यांनी मला 300 रुपये फी सांगितली. त्यांनी त्यांची रेग्युलर होती. ह्या माणसाला मला वाटलं परत चक्कर यायची का काय ती फी ऐकून, आणि मला सरळ म्हटले, माझं नाव घेतलं, बापूसाहेब म्हणले, त्या डॉक्टरने मला गोळी दिली नाही, इंजेक्शन दिलं नाही, फक्त फिशी केलं म्हणले. काय केलं? फिशी केलं. आणि नुसतं फिशी करून 300 रुपये फी त्यांना द्यायची का? डॉक्टर पण हसायला लागले. आणि डॉक्टरनी त्या आमच्या पेशंटची फीज घेतली नाही. म्हणला मला पहिलाच पेशंट भेटला असा की नुसतं फिशी केलं आणि 300 रुपये मागता. मला हे कशा करता सांगायचं. शरीरामध्ये कळत न कळत बदल झाला तर एवढे पैसे द्यावे लागतात. अरे त्या भगवंताने तुकाराम म्हणतात तुला काय दिलंय? हे सगळं दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया, वचन. अरे तोंड दिले, पण ते बोलण्यासाठी दिले चांगलं. म्हणजे असा जगामध्ये कोण दाता आहे काही न घेता तुला एवढं देतोय. आणि तुकाराम महाराज म्हणतात मग काय कर बरं, त्याचं तू स्मरण कर. म्हणजे स्मरण कर या शब्दाचा अर्थ हे मला त्याने दिलेला आहे, त्याची आठवण कर. स्मरण कर या शब्दाचा अर्थ त्याची आठवण कर. म्हणून तुकाराम महाराज तुम्हाला मला बोध करतो, बाबा नुसतं काही वायफट बोलत बसू नको. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावा. महाराजांचा शब्द महत्वाचा आहे, स्मरावा म्हणतात. स्मरावा या शब्दाचा अर्थ त्याचं दर्शन घ्यावं असं नाही, त्याची आठवण कर. असा जगामध्ये एक देव आहे की त्याचं स्मरण केलं तर दर्शन होतं. महाराज एकच देव आहे, आठवण केली तर दर्शन होतं. 2007-8 साली योगायोगानं मी संस्थांचा अध्यक्ष होतो. आणि पालखी सोहळ्याबरोबर येत असताना अनेक भाविक येतात. आणि दोन्ही पालख्याकडे अशी सुविधा असते की प्रत्येक दिंडीला पालखी सोहळ्यातल्या एक पास दिला जातो. पण संस्थांकडे 300-400 पास येतात. पण जवळजवळ 5,000 ते 10,000 लोकांची मागणी असते, आम्हाला दर्शन होत नाही, एखादा पास मिळावं सगळ्याला शक्य. म्हणून अमरावती भागातून आमच्या दिंडीमध्ये काही महिला चालत आल्या होत्या. आणि त्या मला म्हणाल्या की महाराज तुम्हाला पंढरपूरला अधूनमधून नेहमी जाणं होतं, पण आम्हाला वर्षातून एकदाच पंढरपूरला यायला मिळतं. आणि वर्षातनं एकदा आलो आणि पांडुरंगाचं दर्शन नाही झालं तर आम्हाला वर्षभर हुरहुर लागते. आम्ही पंढरपूरला गेलो पण दर्शन नाही झालं, पंढरपूरला गेलो पण दर्शन नाही झालं. मी त्यांना सांगितलं ठीक आहे तुमचं दर्शन होऊ द्या न होऊ द्या, पंढरपूरला येत जा म्हटलं. पंढरपूरला येत जा. आणि पंढरपूरला आला आणि दर्शन नाही झालं असं समजा, आणि तुम्ही परत गावी गेला, आणि गावी गेल्यानंतर वर्षभर जर तुम्हाला वाटलं की पंढरपूरला गेलो नाही पण दर्शन झालं नाही, त्या दिवशी त्याची आठवण झाली, त्या दिवशी तुमचं दर्शन आहे म्हटलं. आम्ही एकदाच दर्शन करतो, पुन्हा आठवण करत नाही. पण ज्याचं दर्शन झालं नाही, पुन्हा आठवण केली, पुन्हा स्मरण केलं,
तर त्याचं दर्शन आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तोची मनानं स्मरण करा, मनापासून करा. मग तुम्हाला त्या स्मरणाचा विसर पडलेला आहे. तुम्ही संसारामध्ये अडकला, मायामोहामध्ये अडकला आणि काही संघामध्ये अडकला. हे संघ बाधक आहेत आणि बुद्धीचे तरंग क्षणोक्षणी पालटती रंग. धरू जाता संग तो होय बाधक. ते तुमच्या स्मरणाला आड येतात. तुम्ही काय करा, त्याचं स्मरण करा. उठा जागे वारे आता उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता. कवी व्यथा जन्माच्या. कवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र धनदारा पुत्र धनदारा पुत्र धनदारा पुत्र. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. सुखवी व्यथा जन्माच्या. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. सुखवी व्यथा जन्माच्या. आपल्या सगळ्याला सांगतात, उठा जागे व्हारी आता. काय करा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. सुखवी व्यथा जन्माच्या. अरे आपल्या जन्माच्या व्यथा चुकवतो एवढी ताकद आहे, पण तुम्ही काय करता, त्याचं स्मरण करायला विसरता. विसरू नका. म्हणून तुकोबारा म्हणतात, कोणाचंही करू नका, मी सांगतो त्याचंच करा. ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा. मग असा हा भगवान परमात्मा कुठं आहे, त्याचा पत्ता तुकोबारा द्रुपदामध्ये सांगतात. समपाय कर कटी. समपाय कर कटी.
समपाय करकटी समपाय समपाय करकटी उभा तटी भीमरेचा उभा तटी भीमरेचा उभा तटी भीमरेचा समपाय करकटी गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ आपण चिंतन संपवण्याचा प्रयत्न करू म्हणण्यापेक्षा संपूच बरं का. म्हणजे तुम्ही मोकळ्या मनाने कीर्तन ऐका. प्रयत्न करू म्हटल्यावर प्रश्नचिन्ह आला. असो, तुकाराम महाराज त्याचा पत्ता सांगतात. समपाय करकटी असा जगदानी जगाला दान देणारा, त्याचं ब्रीत आहे असा कुठं आहे तर तो समचरणारविंदानं भिवरेच्या तीरावरती आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येयोग्यांचे ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमाती विठ्ठल रूप असा तिथं आहे. किंवा ज्ञानोबाराय सांगतात तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभती. समचरणार आहे तिथं. हा आणि म्हणून तो समपाय करकटी त्यांनी समान पावलं तिथं ठेवलेले आहेत. आणि तोच एक जगामध्ये दानशूर दाता आहे. विटेवरी जाते समान पावलानं विटेवरती आहे. आणि चकारात्मक सांगतात तोची एक दानशूर दाता आहे. त्याच्यासारखा दानशूर जगामध्ये कुणी नाही. म्हणून त्याचा पत्ता सांगितला तो कुठं आहे तर पंढरी क्षेत्रामध्ये तो आहे. कसा आहे तर समचरणार विंदाने आहे. त्याचे चरण सम आहेत, त्याची दृष्टी सम आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, त्याचे चरण सम आहे, त्याची दृष्टी सम आहे. तिथं त्याच्याकडं विषमता नाहीच महाराज.
येणाऱ्या भक्ताकडे समदृष्टीनं पाहतो. त्याचे चरण समय अर्जुनाला ज्या 2 निष्ठा सांगितल्या भगवान कृष्ण परमात्म्याने, कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा, त्या 2 निष्ठामध्ये त्याचे 2 पाऊल आहेत आणि ते 2 पाऊल एकत्रित आले, कर्मनिष्ठेचे आणि ज्ञाननिष्ठेचे, आणि त्याच्यातून भक्ती हा संगम उगम पावला. म्हणून जगामधला सगळ्यात मोठा संप्रदाय आमचा वारकरी संप्रदाय. महाराज प्रत्येकाचे वेगवेगळे संप्रदाय आहेत, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा शैव संप्रदाय, तुकाराम महाराजांचा चैतन्य संप्रदाय, कबीर महाराजांचा आनंद संप्रदाय, नाथ महाराजांचा दत्त संप्रदाय, पण सगळ्या संप्रदायाची विरुद्ध पांडुरंगाच्या चरणी समर्पित झाली आणि त्याच्यातून वारकरी संप्रदाय तयार झाला. हत्तीसारखा संप्रदाय कुणीच अडवू शकत नाही. म्हणून असा हा भगवान परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये आहे, तो समचरणार विंदाना आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात समपाद कटी, असा एकमेव अवतार की फक्त पंढरी क्षेत्रात. प्रत्येक अवतारामध्ये तुकाराम महाराज देवाबरोबर होते. पुढे म्हणून अवतार झाले, त्या प्रत्येक अवतारामध्ये तुकाराम महाराज म्हणतात मी देवाबरोबर आहे. पण पंढरीमध्ये जो त्याने अवतार धारण केला तसा अवतार मला कुठं पाहायलाच मिळाला नाही. प्रत्येक अवतारामध्ये देवाकडे थोडी विषमताच आहे. कुठल्याही अवतारामध्ये मी पाहिली तर थोडी तरी विषमता दिसते, पण पंढरीमध्ये तिळभर विषमता नाही, सगळी समानता आहे. तू म्हणाल महाराजांना काय माहित, तर महाराज म्हणले मी फक्त कलियुगामध्ये नाही आलो, जेवढे म्हणून देवाचे अवतार झाले, जे जे झाले अवतार, तुका जातो येतो आम्ही देवाची सांगाल, तुका म्हणे गात देवना. महाराज तुम्ही देवावर आलात, पण आम्हाला काही कल्पना येत नाही प्रत्येक अवतारामध्ये तुमची कोणती भूमिका होती. त्याही भूमिकेचं तुकोबाराने स्पष्टीकरण एका अभंगामध्ये गोड केलं. निद्रा करीत होतो सवेची लंका घेतली तई, वानर गोवळगाई सवे चारीत फिरत असतो. प्रत्येक युगामध्ये आहे, पण पंढरी क्षेत्रामध्ये त्यानं जो अवतार धारण केला तिथं सगळी द्वैतापत्ती संपली आणि समानतेचं लक्षण तिथं पाहायला मिळतं. थोड्याशा अवताराचं आपण 1-2 मिनिटांमध्ये चिंतन करू. परशुराम अवतारामध्ये तुकोबारायांना थोडीशी भिन्नता दिसली. काय दिसली? 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली, पृथ्वीवरती क्षत्रिय ठेवला नाही. आता का ठेवला नाही, कशा करता नाही, काय त्याचा वैरभाव होता हे सांगून वेळ घेणार नाही, पण तिथं सगळ्याकडे समानता नाही, क्षत्रियाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच होता देवाचा. परशुरामानंतर अवतार धारण केला तो प्रभू रामचंद्राचा. तुकाराम महाराज प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये होते,
अंगताच्या रूपानं. तुकाराम महाराज म्हणतात प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये तर समान चरण कुठं पाहायलाच मिळाले नाही. समान चरण भगवंतानी ठेवण्याचा प्रयत्न केला तर बाण मारता येणार. बाण मारण्याकरता एक पाय पुढे एक पाठीमाग, म्हणजे चरणामध्ये विषमता आहे. चरणामध्ये कदाचित असेल विषमता, दृष्टीत काय विषमता, तर तुकोबारांना दृष्टीतली विषमता प्रभू रामचंद्राच्या थोडी दिसली. त्यांची दृष्टी सूक्ष्म आहे. तुकोबारांना दिसलं की प्रभू रामचंद्राने अनेक राक्षस मारले. खर, ताटिका, दूषण हे पण राक्षस मारले. पण काही राक्षसांना मुक्त केलं, काही राक्षसांना मुक्त केलं नाही. सगळ्या राक्षसांना मुक्त केलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात ही सुद्धा एक विषमता आहे दृष्टीतली. म्हणून नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले धरिले मुक्त केले सर्व राक्षसा असं म्हणायला पाहिजे होतं. पण सर्व शब्द काढून घेतला आणि संदिग्ध बोलले मुक्त केले राक्षसा. फक्त राक्षसांना मुक्त केलं, सगळ्या राक्षसांना नाही मुक्त केलं. म्हणजे ही विषमता आहे. काही राक्षसाकडे दृष्टिकोन वेगळा आहे तर काहीकडे वेगळा आहे. आता प्रभू रामचंद्राच्या नंतर भगवंताने अवतार धारण केला तो कृष्ण परमात्म्याचा अवतार, की आता उद्या जन्माष्टमीला आपण तो साजरा करतोय. पण कृष्णावतारामध्ये तुकोबाराय म्हणतात चरण सम नाहीतच. तिथं थोडीशी सुधारणा केली. प्रभू रामचंद्राच्या अवतारानंतर काय केली तर एक चरण पुढं होतं, एक पाय पाठीमागं होतं. तोच भगवान परमात्मा दीड पायावर चरणी. पण समान चरण नाहीत कृष्ण अवतारामध्ये, दीड पायावरती आहे. ही चरणातली थोडी विषमता कमी झाली. आणि दृष्टीतली विषमता काय कमी केली, कृष्ण परमात्म्याने सगळ्यांना मुक्त केलं, सगळ्या राक्षसांना मुक्त केलं. काग बग रिटा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाली बुडविली. जी कृष्ण परमात्म्याला स्तनामध्ये विष भरून मारायला आली अशा पुतनेलाही त्याने मुक्ती दिली. तिला विचार केला नाही ती मला मारायला आली, कशाला तिला मुक्त करू. तिलाही मुक्त केलं. त्वा सनकाधिकाचे नियमाने सायजू सौरसू दिधला पुतने विषाचे निस्तनपाने मारू आली. धिक्क नाही देणे आरी मित्रा एक पुतना कंटक मुक्त केली. मुक्त केला मामा कंस महादोषी बाळ हत्याराशी पातकांच्या. अशी कितीतरी प्रमाण देता येतील. मग तुकाराम म्हणतात कृष्ण अवतारामध्ये सगळ्यांना मुक्त केलं, परंतु मुक्त करत असताना त्याला मारून मुक्त केलं. मेल्यानंतर मुक्ती दिली. आम्हाला मेल्यानंतर मुक्ती, मेल्यानंतर मोक्ष असला उसना आनंद नको. आम्हाला याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा. चरण समायत. तिथं पंढरीला तुम्ही गेला तर तिथं मरावं लागत नाही, बिगर मरता तिथं मुक्ती आहे. ती मुक्ती कोणाला आहे तर जो पंढरपूरला येतो त्याला मुक्ती आहे. तो भक्त आहे का अभक्त आहे, पापी आहे का पुण्यवान आहे हा बघत नाही. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. पंढरीमध्ये निकष लावत नाही. स्त्री आहे का पुरुष आहे, तिने काय पाप केले, त्यांनी काय पुण्य केले हेही बघत नाही. पंढरीमध्ये गेल्याबरोबर सगळ्यांना तो मुक्त करतो. तिथं समानतेचं लक्षण आहे. दृष्टी सम आहे, चरण सम आहेत. तिथं तो निकष कसलाच लावत तुकोबाराय त्याचं लक्षण सांगतात. समपाय करकटी उभा तटी भेवरेच्या तीरावरती आहे. आणि त्याच्या सुंदरपणाचं वर्णन तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात करतात. पायेली वेदला जगद्गुरु तुकाराम महाराज तो किती सुंदर आहे, किती देखणा आहे. एका एका चरणामध्ये त्याचं सुंदर वर्णन करतात. पाहिलिया
वेद शब्दाचा अर्थ वेड लागावं बघितल्यावर इतका तो सुंदर आहे. म्हणून तुकोबाराय त्याचं वर्णन करतानाच असं करतात की सुंदर अति ध्यान. ध्यान शब्दाचा अर्थ त्याचं स्वरूप अतिशय सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा राजस सुकुमार मदनाचा शेकडे अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय आदी करून सर्व संतांनी पांडुरंगाच्या सुंदरपणाचं वर्णन केले. ज्ञानोबाराय तर म्हणतात तो इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, अतिसुंदरा तू पेंढारा बाप रखमा देवी वरा. अतिशय सुंदर. ह्या विश्वामध्ये सगळ्यात सौंदर्य जर कुणाला दिलं असेल तर लक्ष्मीला सौंदर्य दिलंय. लक्ष्मीसारखं जगामध्ये सौंदर्य कुणालाच दिलं नाही. पण तुकाराम महाराजांचा दावा आहे अशी लक्ष्मी याची दाशी आहे. म्हणजे लक्ष्मीपेक्षा तो सुंदर आहे. जयाचे नाम पापनाशी लक्ष्मी ऐशी जयाची दाशी. तो हा तेजपुंज राशी त्या लक्ष्मीपेक्षा तेजपुंज आहे. त्याचं वर्णन करता येत नाही. एखादी स्त्री किती सुंदर आहे, एखादा पुरुष किती सुंदर आहे. 4-2 शब्द एखादा दुसरा मिनिट खूप झाला. पण ज्ञानोबारायासारखे तत्ववेत्ते फिलॉसॉफर आपण ज्याला म्हणतो ते पांडुरंगाचं वर्णन करण्याकरता एकदा पंढरपूरला गेल्यानंतर रावळात जाऊन बसले. गरुडाच्या पुढं डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं आणि हातामध्ये लेखणी. त्याला लेखणीतून उतरवावा असं कुणाला वाटतंय? ज्याची ग्रंथ संपदामध्ये ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी सारखा अमूलाग्र ग्रंथ आहे, अमृतानुभवासारखा ग्रंथ आहे. शेकडो अभंग आहेत त्यांचे. वारकऱ्याची संध्या असणारा हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे, चांगदेव 65 नावाचा ग्रंथ. आणि त्यांचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जोका पूज्यस्थानी चिंतकाचा चिंता. आणि असे ज्ञानोबाराय त्याच्या सुंदरपणाचं वर्णन करायला गेले. हातामध्ये लेखणी घेतली आणि उतरवायला सुरुवात केली. किती सुंदर आहे रे. अधिक देखणे मना आले ओमये. अधिक तुझं वर्णन होत नाही. पण ते वर्णन करतात. पांडुरंग कांती दिव्य तेज रत्न कीळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज उजाळले. आणि तिथून पुढं ज्ञानोबारायांची लेखणी गळून पडली आणि म्हणू लागले न वर्णवे तेथीची शोभा कानडा व विठ्ठलू कर्नाटकू तेडे मजला वेला वेधू. अरे तुला बघूनच वेळ लागलं मला. तू शब्दातीत सुंदर आहे. म्हणजे शब्दाच्या पलीकडचा आहे. शब्दानं तुझं वर्णन होऊ शकत नाही, इतका देखणं आहे. तुकोबाराय म्हणतात की बाबा ते रूप मला खूप आवडतं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात की मला किती आवडतो. तुझी आन वाही नगा देवराया देवराया
काय एकाच चरणात वर्णन त्याचं करतात. पाहिलिया वेध लावी बैशे जीवी जडोनी, असा विश्वामध्ये सुंदर तर आहेस आणि श्रेष्ठ तर आहेस, पण तुकाराम महाराज म्हणतात एवढा श्रेष्ठ आणि एवढा सुंदर असला तर तो भक्ताच्या कामाची लाज धरत नाही. हे शेवटच्या चरणात तुका म्हणे भक्ती काजा, तुका म्हणे भक्ती काजा, भक्ती काजा, तुका म्हणे भक्ती काजा, भक्ती काजा, तुका म्हणे 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 भक्ती काजा, भक्ती काजा, तुका म्हणे भक्ती काजा, तुका म्हणे भक्ती काजा, तुका म्हणे भक्ती काजा, भावेला समपाय करती, समपाय तुकाराम महाराज या देवतेचं एक विशेष लक्षण शेवटच्या चरणात सांगतात. त्याचं अधिक चिंतन मी करत बसणार नाही, मला माहित आहे वेळ संपलेली आहे. मी सरळ अर्थ त्याचा सांगतो.
तुकाराम महाराज म्हणतात एवढा जरी विश्वातला श्रेष्ठ देव असला, एवढा जरी मोठा असला, तर त्याचं वैशिष्ट्य आहे आपल्या भक्ताच्या कामाकरता तो लाज धरत नाही. साधा वया भक्ती का नाही लाज धरी हे त्याचं खरं मोठेपण आहे. नाहीतर मोठा मनुष्य छोटं काम केलेलं कधी पाहिलंय का हो तुम्हाला? कुठंच दिसतच नाही. एक मोठे महाराज आहे आणि आले सप्त्यात, हरिपाठ चाललाय आणि टाळ घेतला उभे राहिले, असं होईल का हो? ते जाऊ द्या, ते उदाहरण द्यायला न पाहिजे. मी मोठा मनुष्य झाला का खाली येत नाही, सहसा नाही. ते जाऊ द्या, एक मंत्री महोदय आलेत आणि शिव तक्रार गावातल्या निरा गावातल्या सरपंचाच्या मुलाचं लग्न आहे, मोठं लग्न आहे, हक्काचं मतदान करणार आहे गाव, म्हणून मंत्री महोदय आलेत. परंतु पंक्तीच्या पंक्ती बसलेल्या आहेत, अख्खं गाव जेवण आहे, पंचकृषीला जेवण आहे. वाढणारे कंटाळेत, पत्रवळ्या उचलणारे कंटाळे आणि बऱ्याच पत्रवळ्या उचलण्या वाचून तशाच राहिल्यात. मंत्री आले, प्रवेश केला आणि एवढ्या कशा पत्रवळ्या इथं राहिल्यात म्हणून ते खाली वाकलीने उचलायला सुरुवात केली. असं होईल का हो कधी? ते बाजूनं जातील. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की मोठा मनुष्य असेल तर छोटं काम करत नाही, तयार होत नाही तो छोटं काम करायला. हा व्यवहाराचा नियम आहे. पण आमच्या देवाच्या बाबतीमध्ये, पांडुरंगाच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात भक्ताचं छोटं काम असू दे, मोठं असू दे, तो स्वतः करतो आणि त्या कामाची लाज धरत नाही. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तुका म्हणे भक्ती काजा, काज म्हणजे काम, आणि नाही लाज धरीत, तो लाज धरत नाही. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मग त्यांनी काय कामं केली आपल्या सगळ्याला माहीत आहे. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोन्या, दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी, चर्म रंगू लागे संगे मागे साया विकू लागे. हा सगळा अभंग पाठ आहे आपल्या सगळ्यांना, बघून घ्या. याच्यामध्ये भक्ताची कोणती कामं त्यांनी केलेली आहेत याची यादीच तुकोबाऱ्यांनी सगळी दिली. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात की त्या कामाकरता तो लाज धरत नाही. म्हणून तुका म्हणे भक्ती काजा, भक्तच्या कामाकरता लाज धरणार. काय कामं केली तर ही यादी दिलीच महाराज. आपल्या भक्ताच्या शेतामध्ये त्यांनी खुरपण करावं, माळ्या सावत्यास खुरपू लागे. आपण जर एखाद्याला काही बायका मिळवण्यात तण वाढायला लागले, तण नाशका नाही तण मरणा, आणि मालक स्वतः खुरपतोय, मग गावातले काही 4-2 पुढारी जाऊन खुरपू लागतील का हो त्याला? किंवा 4-2 महाराज म्हणतील का आपल्या तारखा गेल्या तर त्याला मदत करू? आपल्याला ते कमीपणाचं काम वाटतं, पण देव प्रत्यक्षात सावता महाराज खुरपू लागत होता. जाऊ द्या, अशी सगळी कामं भक्ताची करतो. एकच काम मी सांगतो, अतिशय खालच्या दर्जाचं काम आहे, निकृष्ट काम आहे, ते पण देव करतो महाराज. म्हणून चोखोबाईंच्या पत्नी सोयराबाई, आणि त्या सोयराबाईचं बाळांतपण प्रत्यक्षात भगवंतानी केलं महाराज. ह्याच्यापेक्षा निकृष्ट काम कोणतं असू शकतं दुसरं? म्हणून तुका म्हणे भक्ती काजा आणि धावे लाजा लवलाही. भक्ताची लाज जाऊ देत नाही, तो रक्षण करतो, तिथं जातो आणि काम करतो. प्रसंग आहे, सोयराबाई ह्या चोखोबाऱ्यांच्या धर्मपत्नी, हरिजन समाजातल्या. निष्ठेची वारी आहे, वारी जवळ आली, कार्तिक वारी आहे, वारीला निघालेत. सोयराबाईंचे बाळांतपणाचे दिवस संपूर्ण संपलेले आहेत. 9 महिने पूर्ण झालेत, 4-5 दिवस वरती झालेत, फक्त 5-6 दिवसाचा अवधी आहे. वारी तर आठवड्याची आहे. वारीला निघाले आणि सोयराबाईला विचारलं, मी आता वारीला निघालोय. सोयराबाई अशा बहादर होत्या, आपल्या पतीला म्हणाल्या, तुमच्या वारीला मी आड येणार नाही. घरात कोण नाही मलाही माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे, पण तुम्ही एक काम करा, माझ्यासाठी करा तेवढं. वारीला जा, आजच जा, मी तुम्हाला थांबवणार नाही. तुमच्या वारीमध्ये, तुमच्या परमार्थामध्ये मी आड येणार नाही. पण जाता जाता बहिणीला फक्त सांगा, अगं घरी कोणच नाही, सोयरीच्या मत्तीला, तिचे तर बाळांतपणाचे दिवस संपलेत, तू काही कर, माझ्याकरता जा घरी, एवढा निरोप द्या.
माझ्यावरती माझ्या नंदेचं खूप प्रेम आहे आणि नक्की त्या येतील बरं, फक्त निरोप द्यायचं काम करा. चोखोबाराय होय म्हणाले आणि घरातून वारीची तयारी केली आणि निघाले. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्न, पांडुरंगाचं ध्यान करत निघाले. बहिणीचं गाव पाठीमागं गेलं, पंढरपूरमध्ये पोचले. लक्षातच आलं नाही निरोप द्यायचा. बहिणीला निरोप दिलाच नाही. आता निरोप दिलाच नाही तर तिला कसं कळणार बिचारीला, भाऊजाईचे दिवस संपले बाळांना, कसं कळणार. मनुष्य आहे, निरोपाशिवाय कळू शकत नाही. मग नवमी झाली, दशमी झाली, एकादशी झाली, रात्रीचे 10 वाजले आणि रात्री 10 वाजता सोयराबाईंच्या म्हणजे चोखोबारायांच्या पत्नीच्या पोटामध्ये बाळांतपणाच्या कळा येऊ लागल्या आणि त्या कळा न सांगता तुम्हा कळोय पांडुरंगाच्या पोटात यायला लागल्या. आणि कळालं माझा भक्त चोखोबा वारीला आलाय आणि त्याच्या बायकोला, त्याच्या धर्मपत्नीला घरामध्ये पाण्याचा तांब्या देण्याकरता सुद्धा कोण नाही. तो बहिणीला निरोप द्यायचं विसरलाय माझ्या ध्यानामध्ये, माझ्या स्मरणामध्ये. आता तो जर विसरला तर मला विसरून चालणार नाही, मला त्याचं काम करावं लागेल. भगवान परमात्मा पंढरीतून निघाले आणि थेट चोखोबारायांच्या घरी जाऊन पोचले. जात असताना वेश बदलला, अनंत रूप घेतो, अनंत वेश घेतो. त्यात त्यानं चोखोबारायाच्या बहिणीचं रूप धारण केलं. महारीन झाला तो. भक्ता करता कोण झाला? महारीन झाला. आणि फाटकी साडी, फाटकी चोळी घातली, डोक्यावरती तांदळाचं छोटंसं गाठोडं घेतलं, तुपाची बाटली घेतली छोटी. सगळी नाटकं त्याला करता येतात. खेळ तो येण्याची खेळावा, नट तो येण्याची आगवा. आणि निस्त्या सोयराबाईंच्या पोटात बाळांतपणाच्या वेदना सुरू झाल्यात. विचार केला, रे पाण्याचा तांब्या देण्यासाठी सुद्धा कोण नाही घरात, काय माझी परीक्षा आहे. आणि स्वतः पोटावरून हात फिरवायला लागल्यात. दारावरती हाक मारली, वहिनी आपली आता वेळ संपलेली आहे बरं. त्याच्यामुळे आता प्रमाण देऊ नका. मी शॉर्ट मध्ये सांगतो, वेळ संपलेली आहे. असो, नामदेवरायचं हे प्रमाण आहे. नामदेव महाराज म्हणतात, भक्ताच्या लज्जा रक्षणाकरता देव काय करतो तर चोखोबाची बहीण झाला. शारंगधर या शब्दाचा अर्थ भगवान परमात्मा, देव पांडुरंग, पांडुरंगाचं नाव शारंगधर आहे. आणि तो पांडुरंग परमात्मा भक्ताच्या पत्नीचं बाळांतपण करण्याकरता त्या भक्ताची बहीण झाला, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. आणि वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी म्हणतात, भावाच्या पत्नीला वहिनी म्हणतात. आणि भगवान परमात्मा महाराज सोयराबाईला वहिनी म्हणतो. काय भाग्य असेल त्यांचं, काय पुण्य असेल. वहिनी दार उघडा. दार उघडलं आणि बघितलं तर ननंद आली. आनंद झाला आणि म्हणाले, ह्याला म्हणावं प्रेम. आत्ताच पोर्टात कळा निघाल्या आणि तुम्हाला कसं समजलं? म्हणजे मला उशिरा निरोप मिळाला. आता कसला निरोप पण काय आला. आतमध्ये प्रवेश केला. पोटातल्या कळा वाढल्यात. देवाने पोटावरून हात फिरवला आणि सुखरूप बाळंतपण झालं, मुलगा झाला. सोयराबाई म्हणाल्या, काय वंश तुमचा हात आहे गोड, बाळंतपण झालेलं कळालं नाही. भगवान परमात्मा म्हणाले मनात, हे सामान्य बाळंतपण आहे, जगाचं बाळंतपण करतो मी. मला हे का सांगायचं आहे तर भक्ता करता निकृष्ट दर्जाची कामं, बाळंतपण काही चांगली गोष्ट आहे का? सगळी कामं, सोयराबाईला न्हाऊ घालण्यापासून, बाळाला आंघोळ घालण्यापासून, ती बाळूती धुण्यापासून सगळी कामं घरातली झाड लोट 8 दिवस भगवंतानी केली. तुका म्हणे भक्ती काजा धावे लाजा लवलाही, असा भगवान परमात्मा कुठं आहे?
तर समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या असा हा भगवान परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये. त्याचं तुकोबाऱ्या म्हणतात तुम्ही स्मरण करा. ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली वंदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शरणाथ भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 असो अभंगाचं चिंतन करावं तेवढं थोडं आहे. म्हणून येथील सर्व संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपण कीर्तनाची परंपरा या नामसप्ताहाची परंपरा जोपासलेली आहे. पण अलीकडच्या काळामध्ये पत्रिकेवरती बऱ्याच पदव्या पाहायला मिळतात.